नमस्कार मित्रांनो, राज्य परिवहन महामंडळातील जे काही वर्ग 3 आणि 4चे कर्मचारी आहेत तर त्यांच्या पाल्यांसाठी त्यांचे पाल्य जर 12वी पासून पुढे शिक्षण घेत असतील तर त्यांच्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण अग्रिम योजना नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे। ही योजना तशी बघायला गेली तर जुनी योजना आहे, परंतु नाशिक विभागासाठी आता नुकतंच एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। या परिपत्रकानुसार आता नाशिक विभागातील जे काही डेपो आहेत तर त्या डेपोमधील कर्मचारी हे आपल्या पाल्यांसाठी अर्ज करू शकतात। याच पद्धतीचे परिपत्रक इतर विभागात देखील प्रसिद्ध झाले असतील, कारण संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही योजना असणार आहे। ही योजना नेमकी कशी असेल, या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे नेमके काय लागतील, याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असणार तर आमच्या SP मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा। हे बघू शकतात तुम्ही 185 नंबरचं जे काही परिपत्रक आहे तर ते 2 जून 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। याच्यामध्ये जर बघितलं आपण तर नाशिक विभागातील नाशिक 1 आगार, नाशिक 2, मालेगाव, सटाणा, मनमाड, नांदगाव, लासलगाव, सिन्नर, इगतपुरी, कळवण, येवला, पेठ तसेच पिंपळगाव, बसवंत आगारातील जे कर्मचारी आहेत तर त्यांच्यासाठी ही कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण अग्रिम योजना सुरू करण्यात आलेली। आता ही योजना संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण डेपोंसाठी आणि संपूर्ण डेपोतील कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे। फक्त फरक एवढाच असेल की परिपत्रक हे वेगवेगळ्या वेळेस निघू शकतात। तर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर वर्ग 3 आणि 4 मध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या 2 पाल्यांना 12वी नंतर पदवी अथवा पदविका या अभ्यासक्रमासाठी कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण अग्रिम योजना जाहीर केलेली आहे। या योजनेनुसार कला, वाणिज्य, विज्ञान अभ्यासक्रमासाठी दरवर्षी उदाहरणार्थ अदा केलेली रक्कम ही जास्तीत जास्त 50,000 व अभियांत्रिकी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी दरवर्षी प्रत्येकी अदा केलेली रक्कम ही 2 लाख बिनव्याजी अग्रिम देण्यात येत असते। त्यानुसार आता सन 2025-26 साठी कर्मचारी हे अर्ज करू शकतात। हे अर्ज तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात करावे लागतील। तर हा जर अर्ज तुम्हाला करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला विहित नमुन्यातील अर्ज लागेल। अर्जाचा नमुना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तिथून तुम्ही तो डाउनलोड करून प्रिंटआउट काढू शकतात। त्याच पद्धतीने महाविद्यालयात ज्या वर्षासाठी प्रवेश घेतला असेल त्या प्रवेश पावती अर्जासोबत जोडणे आवश्यक असेल। तसेच जर आपण बघितलं तर 12वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार। तसेच जर आपण बघितलं तर महाविद्यालयात ज्या वर्षात शिक्षण घेत आहे विद्यार्थी त्या वर्षाचे महाविद्यालयाचे बोनाफाईड म्हणजे 2025-26चे विद्यार्थ्यांसाठी बोनाफाईड आवश्यक असणार आहे। त्यानंतर कर्मचाऱ्याचे भारतीय स्टेट बँकेची पासबुकची सुस्पष्ट छायांकित प्रत लागणार आहे। तसेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे काही कर्मचारी आहेत तर त्यांचं कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचा दाखला सोबत तुम्हाला फॉर्मसोबत जोडणं गरजेचं असणार आहे। त्याच्यानंतर महाविद्यालय विद्यापीठाशी संलग्न अभ्यासक्रम UGC मान्यता प्राप्त असणे आवश्यक आहे। म्हणजेच मुक्त विद्यापीठामध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला नको। तसेच दूरस्थ शिक्षण, पत्रव्यवहाराद्वारे जे काही शिक्षण घेतो तसेच पदविकांसाठी ही योजना लागू नसणार आहे। तर कर्मचाऱ्यांना जर समजा या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर कर्मचाऱ्यांमार्फत प्राप्त झालेल्या अर्जांच्या कागदपत्रांची पडताळणी आगार पातळीवर करून ते बरोबर असल्याची खात्री करून सदर अर्ज 31/8/2025 पर्यंत विभागीय कार्यालयास पाठवण्याचं या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे। म्हणजे 31/8/2025 पर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकतात। 31/8/2025 पर्यंत आगार पातळीवरती संपूर्ण अर्जांची पडताळणी करून ते अर्ज पुढे पाठवण्यात येऊ शकतात। आता या अर्जाचा जर नमुना आपण बघितला तर तुम्ही बघू शकतात अतिशय सोपा अर्ज आहे। संपूर्ण अर्ज हा मराठीमध्ये आहे। तुम्ही आरामात तो अर्ज भरू शकतात। त्या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे, नेमणुकीची तारीख टाकायची, त्याच्यानंतर भविष्य निर्वाह निधी क्रमांक वगैरे, तसेच विद्यार्थ्याला ज्या महाविद्यालयात शिक्षण संस्थेत प्रवेश घेतलेला आहे त्याचं संपूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। जर समजा तुम्हाला अर्ज भरत असताना काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकतात। त्या ठिकाणी 100% तुम्हाला मदत करण्यात येईल की कशा पद्धतीने अर्ज हा फिलअप करायचा आहे ते। तसेच हा संपूर्ण अर्ज एकदा फिलअप केल्यानंतर या अर्जासोबत तुम्हाला जे मी आत्ता कागदपत्र सांगितले ते कागदपत्र जोडायचे। ते कागदपत्र प्रत्येक स्वतःचं सेल्फ अटेस्टेड त्या कागदांवरती करायचं आहे। त्याच पद्धतीने आगार व्यवस्थापक यांचा सही शिक्का घ्यायचा आहे आणि नंतर तो संपूर्ण भरलेला फॉर्म हा आपण कर्मचाऱ्यांनी स्वतः आपल्या आगारमधील डेपोमधील जे काही प्रशासकीय टेबलवरती काम करणारे क्लर्क असतात तर त्यांच्याजवळ तो सबमिट करायचा आहे। त्यानंतर या अर्जाची व्यवस्थित पडताळणी करून तो अर्ज विभागीय कार्यालयाला पाठवण्यात येतो आणि नंतर मग विभागीय कार्यालयामार्फत त्या अर्जाची कागदपत्रांची पडताळणी करून नंतर जे काही अग्रिम आहे कर्मवीर भाऊराव पाटील योजनेअंतर्गत तर ती अग्रिम
कर्मचाऱ्याच्या बँक अकाउंटवरतीही जमा करण्यात येत असते। आणि जे अग्रिम कर्मचाऱ्यांना म्हणजे जी काही उचल मिळते तर त्या उचलला कुठल्याही स्वरूपाचा व्याजदर हे नसतं। ही सगळ्यात महत्त्वाचं या योजनेचं वैशिष्ट्य असतं मित्रांनो। त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त कर्मचारी मित्रांनी लाभ घ्यावा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ASP मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा। तसेच जर आपण बघितले तर हे परिपत्रक आता सध्या नाशिक विभागासाठी प्रसारित करण्यात आलेले आहे, परंतु इतर आपल्या महाराष्ट्रातील जेवढेही डेपो आहेत तर त्या डेपोंसाठी देखील हे परिपत्रक वेगवेगळ्या तारखेला हे इश्यू होऊ शकतं। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या ST कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा। याच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या ASP मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला। धन्यवाद मित्रांनो।